नमस्कार मित्रांनो, शिक्षक मित्र सनी देवल जाधव या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. शिक्षकांनी आंतरजिल्हा बदलीचे फॉर्म भरलेले आहेत. आता प्रतीक्षा आहे ती बदलींच्या याद्याची आणि बदलीच्या मेलची. अनेक शिक्षक अधीर आहेत, उत्सुक आहेत. 15,000 शिक्षकांनी आंतरजिल्हा बदलीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज केलेला आहे आणि 15,000 शिक्षकापैकी बहुतेक शिक्षकांनी आंतरजिल्हा बदलीसाठी 4 पर्याय दिलेले आहेत. त्यामुळं या ठिकाणी विन्सिस या कंपनीच्या हवाल्यानं सांगायचं झालं तर या बदली प्रक्रियेमध्ये जवळजवळ आजपर्यंत म्हणजे बदली प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत 9.6 कोटी राऊंड फिरलेले आहेत. या गोष्टीवर माझा तरी विश्वास बसलेला नव्हता, परंतु ही गोष्ट सत्य आढळलेली आहे. कारण विन्सिस येथील एका कर्मचाऱ्याशी एका व्यक्तीनं संवाद साधलेला आहे आणि त्या व्यक्तीकडून आपल्याला या गोष्टी आज परत एकदा समजलेल्या आहेत की सेवाज्येष्ठता डावलली जाऊ नये यासाठी काटेकोरपणानं या ठिकाणी आंतरजिल्हा बदलीची प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने राबवण्यात आलेली आहे. आंतरजिल्हा बदलीच्या याद्या कधी येणार, मेल कधी येणार, वेगवेगळ्या तारखा त्या ठिकाणी सांगण्यात आल्या. आपल्याला वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ग्रामविकास विभागातल्या 25 तारखेपर्यंत बदली प्रक्रिया पूर्ण होईल, याद्या येतील असं सांगितलेलं होतं. परंतु त्याचबरोबर त्यांनी सांगितलं होतं की नवीन कोणतीही अडचण जर नाही आली, तांत्रिक अडचण जर नाही आली तर 25 तारखेला पूर्ण होईल. पण काही तांत्रिक अडचणी आल्या, ऑफलाईन प्रकरणं काही आयत्या वेळी त्या ठिकाणी आली, काही शिक्षक समूह भेटीगाठी करत आहेत. त्यामुळं आणि काही गोष्टीमध्ये तथ्य आढळल्यामुळं त्या ठिकाणी आंतरजिल्हा बदलीची प्रक्रिया वाढली, लांबली. परंतु आज शिक्षक भरतीसाठी प्रयत्न करणारे जे काही त्यांच्या संघटनेचे नेतृत्व आहे मुंबईला गेलेले होते आणि त्यांनी प्रत्यक्ष ग्रामविकास विभागामध्ये अधिकाऱ्यांच्या भेटी घेतल्या. कारण त्यांना माहिती आहे की आंतरजिल्हा बदलीची प्रक्रिया पूर्ण झाल्याशिवाय भरतीची प्रक्रिया होणार नाही. म्हणून त्या चिंतेपोटी ते गेलेले होते आणि त्यांनी ग्रामविकास विभागाचे उपसचिव देशमुख साहेब यांची भेट घेतली, प्रत्यक्ष भेट घेतली आणि त्या ठिकाणी त्यांनी आंतरजिल्हा बदली प्रक्रिया कधीपर्यंत पूर्ण होईल याबाबत चौकशी केली. तेव्हा उपसचिवांनी सांगितलं की उद्या संध्याकाळपर्यंत याद्या प्रसिद्ध होतील आणि संबंधित शिक्षकाला बदलीचे मेल देखील जातील, अशा प्रकारची त्यांना माहिती मिळालेली आहे. आणि या अगोदर देखील उपसचिवांनी माहिती दिलेली होती. परंतु आंतरजिल्हा बदलीची प्रक्रिया ही म्हणावी तितकी सोपी नाही आहे, किचकट प्रक्रिया आहे. याच्यामध्ये न्यायालयीन प्रकरणं असतील किंवा वरिष्ठ अधिकारी सुनावणीमध्ये झालेले जे आदेश आहेत किंवा न्यायालयीन कोर्ट मॅटर्स प्रकरणं आहेत, NOCची काही प्रकरणं होती ती नंतर नव्याने त्या ठिकाणी उभी राहिली आणि त्या गोष्टींना त्या व्यक्तींना न्याय देण्यासाठी प्रक्रिया लांबली. अशाच प्रकारचे काही किचकट प्रकरणं असल्यामुळं आंतरजिल्हा बदलीची प्रक्रिया ही लांबलेली आहे. परंतु कितीही लांबली तरी सुद्धा नवीन वर्षपर्यंत आंतरजिल्हा बदलीच्या याद्या येतील अशी माझी निश्चित खात्री आहे. कारण दुसऱ्या सोर्सकडनं म्हणजे जिल्हा परिषदेची जे ऑपरेटर आहेत त्या काही 3 जिल्ह्यातील ऑपरेटरशी आम्ही संपर्क साधला तर त्या ऑपरेटरनी सांगितलं की शुक्रवारी किंवा नव वर्षाच्या पहिल्या दिवशी आंतरजिल्हा बदलीच्या याद्या आणि बदलीचे मेल येऊ शकतात. म्हणजे आपल्याला 2 बाजूने मिळालेला आहे, परंतु वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बोलण्यामध्ये जास्त आपल्याला विश्वास ठेवण्यासारखा आहे की 26 तारखेला उद्या म्हणजे 28 तारखेला त्या ठिकाणी बदली याद्या येऊ शकतात अशी आपली अपेक्षा आहे. परंतु मागचा अनुभव पाहता मागे पुढे या गोष्टी होऊ शकतात, दिवस बदलू शकतात, परंतु याद्या येणारच आहेत. बदली प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. शिक्षण मंत्रालयातील सुद्धा शिक्षण मंत्र्यांच्या सचिवाकडून सहाय्यकाकडनं देखील आंतरजिल्हा बदलीची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे समजलेले आहे. सर्व गोष्टी सकारात्मक दिसत आहेत. तर आज आपल्या कंटेंटकडे आपण जाऊया. अनेक शिक्षकांनी माझ्या यूट्यूबच्या व्हिडिओवर वैयक्तिक प्रकरणं टाकली होती की कशा प्रकारे माझी बदली होईल का, माझा हा प्रवर्ग आहे, मला या जिल्ह्यात बदली मिळेल का, माझा नेमणूक दिनांक हा आहे. आता या विषयावर मी व्हिडिओ ॲक्च्युअल करणार नव्हतो, कारण इलेक्शनच्या पूर्वी जसं प्रिडिक्शन सांगितले जातात, अंदाज सांगितले जातात, त्याप्रमाणे आंतरजिल्हा बदली प्रक्रियेमध्ये अंदाज सांगणं मला योग्य वाटलं नाही. तरीसुद्धा अनेक शिक्षकांचे फोन आल्यामुळं एक त्यांना दिशा मिळावी यासाठी हा छोटासा प्रयत्न आहे. तर आपण पाहूया की यावेळेस आंतरजिल्हा बदल्या कशा होणार आहेत. तर जो रिक्त पदाचा अहवाल जो माझ्या हातात आहे यानुसार मी पूर्ण अभ्यास याच्या अगोदरही केला आणि कुतूहल म्हणून त्या ठिकाणी काही आकडेवारी तयार केली होती.
आणि मला खूप जिल्ह्यातून फोन आलेले होते की मी कोणत्या जिल्ह्यात फॉर्म भरू, मी कोकणात आहे किंवा मी फलाण्या जिल्ह्यात आहे, मला फलाण्या जिल्ह्यात जायचं पण त्या जिल्ह्यात माझी बदली होणार नाही किंवा होण्याची शक्यता कमी आहे, मी शेजारी जिल्हा टाकू का वगैरे अशा अनेक फोन देखील मला आले. त्यावरून काही प्रिडिक्शन्स, काही अंदाज मी तयार केलेले आहेत. ते 100% खरे असतीलच असे नाही, परंतु ज्या काही चर्चा घडत आहेत त्या चर्चेला योग्य दिशा मिळावी किंवा काही शिक्षकांना त्या ठिकाणी आपल्या बदलीबाबत काही धारणा पक्क्या करायच्या असतात, त्या धारणांना पक्क्या करण्यासाठी काही दिशा मिळायची असेल तर या व्हिडिओचा निश्चित त्यांना उपयोग होणार आहे. तर आपण पाहतोय की नगर जिल्हा, हिंगोली जिल्हा हे 2 जिल्हे म्हणजे आंतरजिल्हा बदली प्रक्रियेमध्ये केंद्रस्थानी राहणार आहेत आणि या 2 जिल्ह्यामुळं पुष्कळ बदल्या होणार आहेत, त्या जिल्ह्यात होणार आहेत आणि त्या जिल्ह्यामुळं बदल्या होणार आहेत. तर अहमदनगर हा जिल्हा सध्या हॉटस्पॉट आहे, महाराष्ट्रामध्ये आंतरजिल्हा बदलीचा हॉटस्पॉट आहे. याच जिल्ह्यातून अनेक घडामोडी घडत गेल्या आणि बदलीची दिशा देखील ठरत गेलेली आहे. हा चर्चेचा आपला विषय नाही आहे, तरीसुद्धा आपण या जिल्ह्यामध्ये कशा बदल्या होतील ते आपण पाहूया. या जिल्ह्यामध्ये 94 जागा आहेत खुल्या प्रवर्गाच्या, 94 जागा आहेत. परंतु अहमदनगरमधून शेजारच्या जिल्ह्यामध्ये किंवा सातारा, सोलापूर, सांगलीमध्ये किंवा शेजारच्या जिल्ह्यामध्ये म्हणजे पुणे जिल्ह्यामध्ये काही लोक जाऊ शकतात, तिथून येऊ शकतात. त्यामुळे साखळी बदल्या त्या ठिकाणी 94 मध्ये 25 ते 30, जास्तीत जास्त 30, पण 20 पेक्षा जास्त म्हणजे आपण 25 त्या ठिकाणी सरासरी धरूया की त्या ठिकाणी खुल्या प्रवर्गाच्या अधिक बदल्या होऊ शकतात. म्हणजे 94 अधिक 25 म्हणजे जवळजवळ 120 बदल्या त्या ठिकाणी खुल्या प्रवर्गाच्या व्हायला हरकत नाही. परंतु या ठिकाणी सर्वसाधारण शिक्षकाला फक्त साखळीवरच अवलंबून राहावं लागणार आहे, कारण या ठिकाणी जरी 120 रिक्त पदं होत असतील, समजा त्या ठिकाणचे नगरचे लोक जर बाहेर गेले आंतरजिल्हा बदलीने रिक्त पदावर खुल्या प्रवर्गाचे, तर त्या ठिकाणी येणारे जे शिक्षक आहेत, रिक्त पदं जर त्या ठिकाणी निर्माण झाली आगाऊ 25, तर त्या ठिकाणी 120 जे पदं आहेत ते संवर्ग 1 आणि संवर्ग 2 लाच मिळतील. आता अहमदनगरमध्ये संवर्ग 1 चे लोक येणारे जवळजवळ तिथले भूमिपुत्र संपलेलेच आहेत आणि नगर जिल्ह्याच्या उत्तर बाजूकडील जिल्ह्यामध्ये जास्त इन्कमिंग नसल्यामुळे आणि दक्षिण बाजूला किंवा आपण म्हणूया पूर्व बाजूला जो औरंगाबाद जिल्हा आहे, जालना जिल्हा आहे, या जिल्ह्यामध्ये रिक्त पदं खुल्या प्रवर्गाच्या असल्यामुळं त्या ठिकाणी संवर्ग 1चा या ठिकाणी जास्त ओढा राहणार नाही. पण नगरचे स्वतःचे संवर्ग 2चे जवळजवळ 167, 165, 167 संवर्ग 2चे प्रकरणं आहेत. त्यामुळे तेच पूर्णतः निकाली निघणार नाही. त्यामुळे रिक्त पदावर नगरच्या एकतर्फीनं आंतरजिल्हा बदलीची शक्यता, रिक्त पदावर असा शब्द मी या ठिकाणी प्रयोग करतोय, साखळीने येतील की जे मी मागे सांगितलं होतं, ट्रायंग्युलर असेल किंवा रेक्टँगल असेल किंवा षटकोनी असेल, ज्या ज्या प्रकारे साखळी पूर्ण होते त्यातून बदल्या होतील सर्वसाधारण शिक्षकाच्या. परंतु संवर्ग 2ची या ठिकाणी प्रचंड संख्या असल्यामुळं रिक्त पदावर सर्वसाधारण संवर्गातून बदलीने शिक्षक येण्याची शक्यता फार कमी आहे. आणि या बदलीमध्ये महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी एक वाक्य आहे, लक्षात ठेवा की ज्या ठिकाणी खुल्या प्रवर्गाला बदल्या करायच्या आहेत त्या ठिकाणी खुल्या प्रवर्गाच्या जागा नाहीत आणि ज्या ठिकाणी इतर मागासवर्ग किंवा समथिंग मागासवर्ग प्रवर्गातील शिक्षकांना बदली करायची त्यांना त्यांच्या प्रवर्गाच्या जागा नाहीत. अशा प्रकारचं काहीचं चित्र दिसत आहे. नगर, जालना, औरंगाबाद, हिंगोली एवढेच जे काही जिल्हे आहेत याच ठिकाणी बहुतांश बदल्या होणार आहेत. परंतु विदर्भाचा जर विचार केला तर विदर्भामध्ये आंतरजिल्हा बदलीने जाणाऱ्या शिक्षकांची संख्या ओबीसी प्रवर्गातून जास्त आहे, परंतु त्या ठिकाणी ओबीसी प्रवर्गाच्या जागा फार अल्प त्या ठिकाणी आहेत आणि एकाच जिल्ह्यामध्ये 3 आकडी संख्या आहे. मराठवाड्यामध्ये किंवा इकडं पश्चिम महाराष्ट्रामध्ये ओबीसीच्या जागा खूप आहेत, परंतु विदर्भामध्ये ओबीसी जागा खूप कमी आहेत. तर फक्त एक 374 जागा ओबीसीच्या त्या ठिकाणी आहेत. एकाच जिल्ह्यामध्ये 311 त्या ठिकाणी रिक्त पद आहेत ओबीसींची. ती मला वाटते फक्त चंद्रपूर जिल्ह्यामध्ये रिक्त पद आहेत 311 आणि त्या जिल्ह्यामध्ये जाणाऱ्याची संख्या फार कमी आहे. परंतु शेजारचे जे काही जिल्हे आहेत चंद्रपूरच्या आसपासचे ओबीसी बांधव त्या ठिकाणी जाण्याची शक्यता आहे आणि ओबीसी बांधव त्या ठिकाणी हिंगोलीचा पर्याय सुद्धा दिलेला असल्यामुळं हिंगोलीमध्ये ओबीसी बांधवांच्या म्हणजे विदर्भ हिंगोलीला लागून असलेले जे काही जिल्हे आहेत किंवा एक जिल्हा सोडून पलीकडच्या साईडचा पूर्व बाजूचे जे काही जिल्हे आहेत ते त्या ठिकाणी पर्याय देऊन हिंगोलीमध्ये येतील, कारण हिंगोलीमध्ये ओबीसीच्या जागा खूपच जास्त आहेत आणि त्या ठिकाणी हिंगोलीचे शिक्षक हिंगोलीला शिक्षक ओबीसी प्रवर्गातून खूप येतील. हिंगोली जिल्ह्याचा या ठिकाणी उल्लेख आल्यामुळे हिंगोलीचं या ठिकाणी मी त्या ठिकाणी विवरण सांगत आहे. हिंगोली जिल्ह्यामध्ये
सर्वाधिक सर्वसाधारण संवर्गातून बदल्या होतील अशी माझी धारणा आहे. माझा अंदाज आहे की महाराष्ट्रात जे काही रिक्त पदावर, रिक्त पद हा शब्द फार महत्त्वाचा आहे, रिक्त पदावर सर्वसाधारण संवर्गातून सर्वाधिक बदल्या हिंगोली जिल्ह्यामध्ये होतील. आणि हिंगोली जिल्ह्यामध्ये तेथील भूमिपुत्र जे मूळ रहिवासी आहेत ते संवर्ग 1चे किंवा संवर्ग 2चे अधिक नाहीतच आहे. परंतु हिंगोली जिल्ह्यामध्ये गेल्या वेळी 2009 पर्यंत 2008 पर्यंत नेमणूक दिनांक असलेले बहुतांश शिक्षक आलेले आहेत आणि कोकण विभागातून आपल्याला बाहेर पाडायचंच आहे या धारणेतून अनेक शिक्षकांनी मराठवाड्यातल्या जे लातूरचे भूमिपुत्र आहेत किंवा उस्मानाबादचे आहेत, उस्मानाबादमध्ये, परभणीमध्ये, लातूरमध्ये जागा या ठिकाणी खुल्या प्रवर्गात न कळवल्यामुळं खुल्या प्रवर्गातल्या बहुतांश कोकण विभागातील शिक्षकांनी भविष्यात बदल्या होतील की नाही या विवंचनेतून वारंवार मोठ्या व्यक्तींचे वक्तव्य आलेले आहेत की इथून पुढे बदल्या होणार नाहीत वगैरे वगैरे, या धारणेतून म्हणा किंवा नोकर भरतीच्या पार्श्वभूमीवर याच वेळी कार्यमुक्ती मिळू शकते, पुढे आपल्याला बदली मिळून देखील अडकून पडावं लागेल कार्यमुक्तीच्या अभावी, म्हणून त्या ठिकाणी अनेक कोकण विभागातील बांधवांनी हिंगोली पर्याय दिलेला आहे. हिंगोलीमध्ये खूप बदल्या होणार आहेत. सोलापूर जिल्ह्याबाबत या ठिकाणी मला त्या ठिकाणी एक प्रिडिक्शन म्हणजे अंदाज सांगायचा आहे. सोलापूरमध्ये 2002 पर्यंत सर्वसाधारण संवर्गातून खुल्या प्रवर्गाच्या बदल्या झालेल्या होत्या. यावेळी सोलापूरमध्ये खुल्या प्रवर्गाच्या 34 जागा या ठिकाणी दाखवलेल्या आहेत. परंतु लातूर जिल्ह्यामध्ये किंवा धाराशिव जिल्ह्यामध्ये या ठिकाणी खुल्या प्रवर्गाच्या जागा न कळवल्यामुळं लातूर आणि उस्मानाबाद म्हणजे धाराशिव मधून जे काही संवर्ग 1 आणि संवर्ग 2चे शिक्षक येणार होते भूमिपुत्र या ठिकाणचे, त्यांनी सोलापूर हा पर्याय दिलेला आहे. लातूरचे जे काही संवर्ग 1 आणि संवर्ग 2चे बांधव होते मागच्या बदली प्रक्रियेपर्यंत म्हणजे 2022च्या बदली प्रक्रियेपर्यंत ते फक्त लातूर हा पर्याय देत होते आणि उस्मानाबाद पर्याय देत होते. त्यांनी यावेळेस पर्याय वाढवलेला आहे, त्यांनी सोलापूर पर्याय दिलेला आहे. म्हणून माझी वैयक्तिक अशी धारणा आहे, मी या ठिकाणी वैयक्तिक मत मांडत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये संघटनेच्या व्यासपीठावरून मी काहीही मांडत नाही आहे. मला जे काही माझ्या एकट्याला वाटतं ते मी या ठिकाणी सांगत आहे. सोलापूर जिल्ह्यामध्ये ज्या काही 34 जागा दाखवलेल्या आहेत या 34च्या 34 जागा संवर्ग 1 आणि संवर्ग 2 मधील बांधव ऑक्युपाय करतील. सर्वसाधारणला रिक्त पदावर त्या ठिकाणी आंतरजिल्हा बदली मिळण्याची शक्यता फार कमी आहे. साखळी पद्धतीने त्या ठिकाणी येऊ शकतात. सोलापूरमधून जर काही अहमदनगरला गेली शिक्षक, त्या ठिकाणी साताऱ्याला काही शिक्षक जर गेले तर त्या ठिकाणी जे रिक्त पदं तयार होतील आणि त्यामुळं जे काही साखळी बदली होईल त्यामध्ये सर्वसाधारण शिक्षकाला त्या ठिकाणी न्याय मिळू शकतो. त्यानंतर आपण पाहणार आहोत हिंगोलीबाबत आपण चर्चा केलेलीच आहे. त्यानंतर आपण जाणार आहेत लातूर आणि धाराशिव संदर्भात. लातूर मध्ये जर आपण विचार करायचं झालं तर लातूरमधून खुल्या प्रवर्गाचा बाहेर जाण्यासाठी अर्ज पडलेलाच नाही आहे आणि लातूरमधून आउटगोईंग फार कमी होते. तर लातूरमधून ST प्रवर्ग आणि काही OBC प्रवर्गातून अर्ज पडलेले आहेत बाहेर जाण्यासाठी. तर ते जर त्या ठिकाणी बदलीमध्ये जर गेले तर त्यांच्या जागीच फक्त साखळी बदल्या होऊ शकतात. उस्मानाबाद म्हणजे धाराशिवमध्ये विविध पदं त्या ठिकाणी रिक्त आहेत पण खुल्या प्रवर्गाची रिक्त नाहीत. तर उस्मानाबादचे मी आताच सांगितल्याप्रमाणे सोलापूरमध्ये त्या ठिकाणी प्राधान्यक्रम देऊन गेलेले असणार आहेत. त्यानंतर आपण पाहणार आहेत कोल्हापूरमध्ये एक त्या ठिकाणी सर्वसाधारण शिक्षकाच्या बदल्या प्रचंड होणार आहेत. सर्वसाधारण शिक्षकाच्या कोल्हापूरमध्ये गेल्या वेळी जागा 0 दाखवलेल्या होत्या. कोल्हापूरमध्ये रिक्त पद दाखवलेले नव्हते. प्रथमतः या ठिकाणी खुल्या प्रवर्गाची रिक्त पदं झालेली आहेत. त्या ठिकाणी जे म्हणजे आपल्या कोल्हापूरचे जे काही मूळ रहिवासी आहेत त्या ठिकाणी संवर्ग 1 आणि संवर्ग 2चे पुष्कळ येतील आणि त्या ठिकाणी 70 ते 80 रिक्त जागा ह्या सर्वसाधारणला मिळू शकतात. म्हणजे हिंगोली जिल्ह्याच्या पाठीमागं सर्वाधिक सर्वसाधारणच्या बदल्या ह्या कोल्हापूरमध्ये होतील. कोल्हापूरमध्ये सर्वाधिक बदल्या होतील असा एक माझा अंदाज आहे. हिंगोली आणि कोल्हापूर नगर या ठिकाणी प्रचंड आंतरजिल्हा बदल्या होणार आहेत. कोल्हापूरमध्ये ST प्रवर्गाच्या जागा प्रचंड दाखवलेल्या आहेत परंतु इतक्या बदल्या त्या ठिकाणी होणार नाही. 487 पदं दाखवलेले आहेत. त्या ठिकाणी इतक्या काही बदल्या होणार नाहीत. ते पदं त्या ठिकाणी रिक्त राहतील. SCची सुद्धा काही ठिकाणी पदं कोल्हापूरमध्ये रिक्त राहतील. जवळजवळ सर्व प्रस्ताव SCचे जे काय आहेत कोल्हापूरमध्ये ते निकाली निघतील. ST आणि SCचे. लातूरबाबत आपण चर्चा केलेली आहे. नांदेडचं या ठिकाणी एक महत्त्वपूर्ण या ठिकाणी माहिती मिळते की नांदेडमध्ये खुल्या प्रवर्गाच्या 12 जागा आहेत परंतु नांदेडमधून आउटगोईंग खूप आहे.
त्याच्यामुळं नांदेडमध्ये 12 जागा खुल्या प्रवर्गाच्या आहेत. या ठिकाणी आणखी तेवढ्याच जागा साखळीमध्ये वाढून 24 ते 25 जागा खुल्या प्रवर्गाला बदलीला मिळतील. त्या ठिकाणी खुल्या प्रवर्गाच्या बदल्या होतील. नांदेडमध्ये SC आणि ST प्रवर्ग अतिरिक्त दाखवलेला आहे, परंतु ST पेसामध्ये खूप जागा रिक्त आहेत. परंतु ST पेसाचे कॅन्डिडेट मला वाटते फार नगण्य शिल्लक असल्यामुळं त्या ठिकाणी ST प्रवर्गाची जरी 367 पदं रिक्त दाखवली असली पेसामध्ये, तरी त्या ठिकाणी बदलीनं येणाऱ्याची संख्या ST प्रवर्गातून फार कमी असेल. त्या ठिकाणी जर STचे पदं जर नांदेडमध्ये जर खूप रिक्त असतील तर लातूरमधून STचे अनेक लोक त्या ठिकाणी गेले असतील, कारण नांदेडचे अनेक भूमिपुत्र ST प्रवर्गातील लातूरमध्ये आंतरजिल्हा बदलीनं रुजू झालेले आहेत. धाराशिवबाबत आपण या ठिकाणी पाहिलं, धाराशिवमध्ये OBC प्रवर्गाच्या जागा प्रचंड आहेत. धाराशिवला जेवढे काही OBCचे बांधवांनी अर्ज केलेले ते सर्व अर्ज त्या ठिकाणी निकाली निघणार आहेत, कोणी शिल्लक राहणार नाही. आणि लातूरमध्ये जे काही OBC प्रवर्गाचे येणारे बांधव आहेत, काही जास्त शिल्लक राहिले नाहीत, पण जे काही शिल्लक आहेत आणि दूर आहेत, उस्मानाबाद किंवा लातूरच्या शेजारी जिल्ह्यामध्ये जे काही असलेले OBC बांधव आहेत त्यांनी फक्त एकच पर्याय लातूरचा दिलेला आहे, लातूरचे जे बांधव आहेत. परंतु धाराशिवचे जे काही बांधव असतील त्यांच्या त्या ठिकाणी प्रचंड आंतरजिल्हा बदल्या होऊन त्यांचे सर्व प्रस्ताव उस्मानाबादला ज्यांनी OBC प्रवर्गातून अर्ज भरले ते सगळे निकाली निघतील. कारण मला वाटत नाही 204 प्रस्ताव OBC प्रवर्गाचे धाराशिवला येणारे प्रलंबित असतील. नाशिकमध्ये त्या ठिकाणी जागा रिक्तच दाखवलेल्या नाहीत, त्याच्यामुळे नाशिकमध्ये आंतरजिल्हा बदल्या काही होणार नाही. नाशिकमध्ये सर्वाधिक पदं खुल्या प्रवर्गाच्या अतिरिक्त झालेली आहेत, 1114. पालघर आणि ठाणे या जिल्ह्यात देखील इन्कमिंग फक्त साखळी पद्धतीनं इन्कमिंग नसतेच त्या ठिकाणी आणि तिथं साखळी पोहोचत पण नाही. त्याच्यामुळं त्या ठिकाणी पालघरमध्ये आंतरजिल्हा बदलीची इन्कमिंग नसेल, पण आउटगोईंग याच जिल्ह्यातून प्रचंड आहे. मागची सुद्धा कार्यमुक्तीची त्या ठिकाणी यादी प्रलंबित आहे पालघरमध्ये आणि तो प्रश्न फार किचकट होऊन बसलेला आहे. यानंतर परभणीचं आपण पाहिलेलंच आहे. पुणे डिस्ट्रिक्टमध्ये खुल्या प्रवर्गाच्या जागा नाहीत, पण पुण्यामध्ये इन्कमिंग खूप आहे. परंतु नगर जिल्ह्यामुळं त्यांना दिलासा मिळणार आहे. पुण्यातील सुद्धा संवर्ग 1 आणि संवर्ग 2चे बांधव त्या ठिकाणी जाऊ शकतात. SCच्या आणि STच्या जागा खूप त्या ठिकाणी शिल्लक आहेत. पुण्यामध्ये पेसाच्या जागा खूप शिल्लक आहेत. SC आणि STचे सर्व अर्ज त्या ठिकाणी निकाली निघणार आहेत. या ठिकाणी ओपनच्या जागा जर काही असत्या तर नगरला खूप लाभ झाला असता. 50 जागा जर पुण्यामध्ये असत्या तर त्या ठिकाणी नगरच्या लोकांना आणखी आगाऊच्या 50 जागा त्या ठिकाणी मिळाल्या असत्या. कारण शेजारी जिल्ह्यामध्ये आंतरजिल्हा बदलीची साखळी खूप होण्याचे चान्सेस असतात. कोकण विभागामध्ये खुल्या प्रवर्गाच्या किंवा इतर कोणत्याही प्रवर्गाच्या प्रचंड जागा आहेत, परंतु या ठिकाणी आंतरजिल्हा बदली येणारी संख्या जवळजवळ नाही अशीच असते. त्यामुळे कोकण विभागात इन्कमिंग जवळजवळ नाही अशीच असेल. रत्नागिरी किंवा सिंधुदुर्ग आणि रायगड, ठाणे, पालघर याच्यामधून बाहेर जाणाऱ्यांची संख्या प्रचंड आहे. या जिल्ह्यातून आउटगोईंग जास्त असते. सांगली जिल्हा परिषदेमध्ये ओपनच्या 51 जागा आहेत. 51 जागेमध्ये त्या ठिकाणी संवर्ग 1चे शिक्षक आणि सर्व संवर्ग 2चे शिक्षक खूप येणार आहेत. तरी देखील या ठिकाणी 15 ते 20 सर्वसाधारण शिक्षकाच्या बदल्या होतील असा एक माझा अंदाज आहे. कारण सांगलीमध्ये मागे खुल्या प्रवर्गाच्या बदल्या झालेल्या आहेत. संवर्ग 1चे लोक त्या ठिकाणी गेलेलेच आहेत. SC आणि ST प्रवर्गाचे सर्व पद त्या ठिकाणी फॉर्म निकाली निघतील. इथं जागा SC आणि ST प्रवर्गाच्या प्रचंड जागा आहेत. मराठवाड्यामध्ये किंवा पश्चिम महाराष्ट्रामध्ये OBCच्या जागा भरपूर आहेत. या भागात आंतरजिल्हा बदली येणाऱ्या शिक्षकांचे सर्व प्रस्ताव त्या ठिकाणी निकाली निघू शकतात. सातारामध्ये प्रचंड जागा खुल्या प्रवर्गाच्या झालेल्या आहेत. 166 जागा आहेत. जवळजवळ साताऱ्याचे जेवढे काही भूमिपुत्र आहेत यांच्यापैकी बहुतेक जणांच्या आंतरजिल्हा बदल्या होणार आहेत. मागच्या वेळी 2022 मध्ये सुद्धा साताऱ्यामध्ये बरीच इन्कमिंग झालेली आहे. त्यामुळं या ठिकाणी सर्वसाधारण शिक्षकाच्या सुद्धा प्रचंड या ठिकाणी आंतरजिल्हा बदल्या होणार आहेत. हिंगोली, सातारा आणि कोल्हापूर या ठिकाणी आंतरजिल्हा बदल्या सर्वसाधारण शिक्षकाच्या खुल्या प्रवर्गातून खूप होणार आहेत. या ठिकाणी खुल्या प्रवर्ग कर्मचारी महासंघानं कोल्हापूर, सातारामध्ये प्रचंड काम केलेलं आहे, त्यामुळे त्यांचा फायदा होणार आहे. इथं त्याचप्रमाणे SC आणि STचे सुद्धा जागा प्रचंड आहेत. OBCच्या जागा प्रचंड आहेत. ज्यांनी कोणी OBC प्रवर्गातून साताऱ्याला फॉर्म भरला असेल त्यांचे सगळे प्रस्ताव त्या ठिकाणी निकाली निघणार आहेत. आता आपण थोडक्यात सांगतो की हिंगोलीमध्ये मराठवाड्यात येणाऱ्या शिक्षकांचे ओढा तिथं आहे. लातूर, धाराशिव, परभणी सगळे त्या ठिकाणी बांधव येतील. परभणीचे जेवढे भूमिपुत्र आहेत तेवढे सगळे हिंगोलीमध्ये जाणार आहेत.
आणि हिंगोली आणि परभणी जिल्हा हा पूर्व आश्रमीला एकच असल्यामुळं परभणीकरांना या ठिकाणी सर्वात मोठा खुल्या प्रवर्गातून लाभ मिळणार आहे. धाराशिव, लातूर यांना खुल्या प्रवर्गाच्या लोकांना या दोन्ही जिल्ह्यामध्ये परत एकदा निराशा निर्माण होणार आहे. पण या दोन्ही जिल्ह्याचं भविष्य खूप चांगले आहे. जे कोणी धाडस करून त्या ठिकाणी थांबले असतील त्यांना त्या ठिकाणी लाभ होण्याची शक्यता आहे. परंतु कोकण विभागातील शिक्षकांची मानसिकता यावेळी कमालीची टोकाची झाल्यामुळं त्या ठिकाणचे अनेक शिक्षक हे शेजारी जिल्ह्यात किंवा त्याच्या पलीकडे जिल्ह्यामध्ये जाण्याची दाट शक्यता आहे. व्हिडिओ आवडल्यास कृपया लिंक शेअर करावी, आपल्या स्टेटसवर ठेवावी, जेणेकरून गरजू व्यक्तीपर्यंत मेसेज बरोबर पोहोचला जाईल. आंतरजिल्हा बदलीच्या याद्या काही तासावर येऊन ठेपल्यात असं मला वाटत आहे. माझा सिक्स सेन्स सांगत आहे. किती उशीर झाला तरी 9 वर्ष या ठिकाणी आंतरजिल्हा बदली शिक्षकांचं गोड होणार आहे. 2023 मध्ये जे अर्ज भरलेले आहेत, पहिल्यांदा ज्यांनी 2023 मध्ये अर्ज भरलेले आहेत त्यांच्याबाबत मी व्हिडिओमध्ये पूर्ण वक्तव्य केलेलं नाही. परंतु त्या बांधवांच्या पदरी जरी निराशा आली असली तरी त्यांना एकमेव दार म्हणजे साखळी पद्धती त्यांच्यात 2023 मध्येच पहिल्यांदा फॉर्म भरलेल्या शिक्षकांमध्ये साखळी होणार आहे. त्याच्यातून सुद्धा मिरॅकल बदल्या त्यांच्या होणार आहेत. मी पहिल्यांदा जेव्हा साखळी बदल्या होणार होत्या तेव्हा मी शब्द वापरला होता की मिरॅकल बदल्या होणार आहेत. ज्यांना बदलीची काही आशा नाही किंवा स्वप्नात देखील वाटलं नव्हतं की आपली बदली होईल, अशाच्या देखील बदल्या होऊ शकतात. त्यांच्यातच साखळी करणार असल्यामुळं कल्पना केली नाही अशा प्रकारची बदली त्यांची होणार आहे. व्हिडिओची लांबी खूप वाढलेली आहे तरी सुद्धा बारकाईने व्हिडिओ पाहावा, कारण रँडमली मी काही जिल्ह्याची माहिती सांगितलेली आहे. व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा, काही समस्या असल्यास कमेंट करा. आणि हे सगळे अंदाज होते, माझे प्रेडिक्शन्स होते, माझ्या एकट्याचा अभ्यास होता. याच्यापेक्षा वेगळ्या सुद्धा बदल्या असू शकतात. धन्यवाद.